नमस्कार विद्यार्थी मित्र हो. चला तर आज आपण न्यूट्रिशन इन लिव्हिंग थिंग्स या पाठातील पार्ट 2 पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या, कारण की येणारे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील. तर या पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत सिम्बायोटिक न्यूट्रिशन. In some cases, two or more than two different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. तर काही वनस्पतीमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त वनस्पती एकत्र राहतात आपापल्या पोषण करून घेण्यासाठी, आपापल्या गरजा भागवण्यासाठी, जसे की प्रोटेक्शन, एखाद्याला सुरक्षिततेसाठी, सपोर्ट आधार घ्यायसाठी ते एखादं प्लॅन्ट्स दुसऱ्या प्लॅन्ट्सवर अवलंबून असतं. विथ इच अदर्स हेल्प्स, एकमेकाच्या मदतीनं ते सपोर्ट घेतात किंवा ते सुरक्षा करतात. धिस टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड सिम्बायोटिक न्यूट्रिशन. तर अशा प्रकारच्या या न्यूट्रिशनला सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणतात. सहजीवन पोषण, एकमेकावर अवलंबून असणे. सम फंगी ग्रो अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट्स. तर काही फंगी तुम्ही बघितलं असेल, काही झाडाच्या खोडावर अशी बुरशी आलेली असते, जिथं जास्त पाऊस पडतो त्या भागात अशा प्रकारची फंगी दिसून येते. दीज प्लांट्स सप्लाय न्यूट्रिएंट्स टू द फंगी अँड इन टर्म्स फंगी सप्लाय मिनरल्स अँड वॉटर टू द प्लांट्स. तर या प्लांट्समध्ये काय होतं, हे प्लांट्स त्यांना न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करतात, पोषक तत्वे काही घटक प्रोव्हाइड करतात आणि त्या बदल्यात हे फंगी त्यांना पाणी आणि मिनरल्स खनिजे पुरवतात. सम फंगी अँड अल्गी लिव्ह टुगेदर. तर काही ठिकाणी फंगी आणि अल्गे हे एकत्र राहतात. द फंगी प्रोव्हाइड्स वॉटर, मिनरल्स ॲज वेल ॲज शेल्टर टू अल्गी. तर फंगी काय करतं, अल्गीला पाणी, मिनरल्स आणि शेल्टर, निवारा सुद्धा पुरवतं. इन रिटर्न द अल्गी प्रोव्हाइड्स फूड टू द फंगी. आणि त्या बदल्यात अल्गी काय करतं, त्याला अन्न पुरवठा करतं. लिचेन इज अन एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस बिटवीन अल्गे अँड फंगी. तर हे जे दिसत आहे हे प्लांट्स आहे लिचेन. लिचेन म्हणजे तुम्ही जर मसाल्याचे पदार्थ बघितले असेल, त्याच्यामध्ये दगडी फूल नावाचा एक पदार्थ असतो, तो मसाल्यामध्ये वापरतात. हा एक या सिम्बायोटिक न्यूट्रिशनचा एक उत्तम उदाहरण आहे. तर याच्यातला नंतरचा भाग आहे हेटेरोट्रॉफिक प्लांट्स. हेटेरोट्रॉफिक प्लांट्स पाहताना आपल्याला जे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स तुमच्या आसपास बघत असताल, त्याच्यामध्ये तुम्हाला एका झाडावर दुसरे झाड उगवलेलं दिसतं कधी कधी, त्याच्यामध्ये ते अमरवेल आहे. तर अशा प्रकारचे हे परजीवी वनस्पती असतात. हेटेरोट्रॉपिक प्लांट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. तर बघा, हे हेटेरोट्रॉपिक प्लांट्समधलं एक महत्त्वाचं घटक आहे की त्याच्यात क्लोरोफिल नसतं. हाऊ डू द हेटेरोट्रॉपिक प्लांट्स लिव्ह. मग विचार करताल की अरे यार, हे हेटेरोट्रॉपिकमध्ये जर क्लोरोफिल नसेल तर हे कसे जगत असतात. फ्रॉम व्हेअर डू दे गेट फूड. ते कुठून अन्न मिळवत असतात. हॅव यू सीन येलो वायर लाईक लीफलेस क्लाइंबर. तुम्ही एखाद्या रस्त्यावर किंवा शोच्या ठिकाणीसाठी काही ठिकाणी असं वायरासारखं, पिवळे वायरासारखं एक पानं नसलेले एक वनस्पती असते, ती पाहिली असेल. गो ऑन बिग ट्री. मोठ्या झाडावरती वाढत असते. व्हॉट इज द नेम. तर याचं नाव काय आहे. द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड पॅरासायटिक प्लांट्स. फॉर एक्झाम्पल लोरॅन्थस, कॅस्क्युटा एक्सेट्रा. तर हे जी दुसऱ्यावर जगणारे असतात, अन्नासाठी दुसऱ्या प्लांट्सवर जगतात, हे पॅरासायटिक प्लांट्स असतात, परजीवी असतात, दुसऱ्याच्या अन्नावर जगतात. त्यातले एक्झाम्पल आहे लोरॅन्थस, कॅस्क्युटा, हे त्याच्यातले 1-2 एक्झाम्पल्स आहेत. ड्यू टू द अब्सेन्स ऑफ क्लोरोफिल, हे क्लोरोफिलची कमतरता असल्यामुळे द कस्क्युटा is completely depend on the host plant.
तर हे कस्किटो जे असतं हे त्या होस्ट प्लांटवरतीच पूर्णपणे अवलंबून असतं. हेन्स इट इज said to be completely parasitic plants. तर त्यामुळे या कस्किटोला काय म्हणलं जातं? कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट्स. हे सर्वस्व दुसऱ्यावर जगत असतं. काही काही ठिकाणी त्याला बांडगुळ म्हणतात, उगवलंय झाडावर, असं प्रकारचं काही नाव असतात. यू मस्ट हॅव ऑल्सो नोटीस लोरॅन्थस दॅट ग्रो ऑन ट्री. तर इथं हे लॉरॅन्थसचं पिक्चर दाखवलेलं आहे. हे कसं दुसऱ्या झाडावर वाढतं तर ते अशा प्रकारचं दिसून येतं. तर त्यानंतरचा पार्ट आहे यूज युअर ब्रेन पॉवर. तर तुमची ब्रेन पॉवर वापरून हे काही प्रश्न सोडवायचे आहेत. तर त्याच्यानंतरचा पॉईंट आहे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. तर आपण आताच दुसऱ्यावरती जगणारे प्लांट्स पाहिलेले आहेत. तर त्यानंतर आपण हे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स जे कीटकांना खातात. वी हॅव सीन हाऊ सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट्स. तर तुम्हाला ऐकलं असेल, तुम्ही पाहिलं असेल की काही प्लांट्स काय करतात, कीटकांना खातात. टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. त्यांचं पोषण पूर्ण करण्यासाठी, त्यांना आवश्यक घटक मिळवण्यासाठी ते कीटकावरती जगतात. These insectivorous plants generally grow in soil or water deficient in nitrogen compounds. तर जिथं पाण्याची कमतरता कमी आहे अशा प्रकारच्या ठिकाणी, न्यूट्रिएंट्सचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी हे प्लांट्स असतात. द प्लांट बॉडी ऑफ ड्रोसेरा ब्रुमेनी हॅज अ फ्लॉवर लाईक ॲपियरन्स. तर हे ड्रोसेरा नावाचं जे प्लांट्स आहे ना, हे असे एका फुलासारखं असतं. त्याचा आकारच असा फुलासारखा असतो, आकर्षक असतो, जो कीटकांना आकर्षण करून घेत असतो. इट ग्रोज क्लोज टू द ग्राउंड. आणि हे कुठं वाढतं? ग्राउंडच्या जवळ. इट्स लीव्ज आर अट्रॅक्टिव्ह पिंक ऑर रेड इन कलर विथ अ हिअर ॲट द मार्जिन. तर ह्याचे जे लीव्ज असतात हे खूप असे आकर्षक असतात, पिंक किंवा लाल कलरचे असतात आणि हे कीटकांना आकर्षून घेत असतात. ड्रॉपलेट्स, त्याच्या मिड रेंजमध्ये काय असतं? केसांसारखे काही मार्जिन्स असतात. ड्रॉपलेट्स ऑफ स्टिकी सबस्टन्स फाउंड ॲट द टिप्स ऑफ द हेअर अट्रॅक्ट्स इन्सेक्ट्स. तर जे हेअर सारखे जे भाग आहे, केसासारखा जो भाग असतो जो कीटकांना आकर्षित करतो, त्याच्यावर असा चिटकणारा सबस्टन्स असतो. त्याचे ड्रॉप्स असतात, थेंब असतात, असे चिटकणाऱ्या पदार्थाचे थेंब असतात. द सायंटिस्ट जॉन्स बर्मन आयडेंटिफाय दिस प्लांट्स इन श्रीलंका. तर या सायंटिस्ट जॉन्स बर्मनने हे प्लांट्स श्रीलंकेमध्ये शोधून काढले 1737 मध्ये. हेन्स द प्लांट्स इज नेम्ड आफ्टर हिम. त्यामुळं ह्या प्लांट्सना त्याच्या नावाने ओळखल्या जातं, ड्रोसेरा बर्मनी. तर यानंतरचा भाग आहे. तर इथे यूज युअर ब्रेनमध्ये आपले एक प्रश्न विचारलेला आहे. व्हाय डज द पिक्चर प्लांट्स फीड ऑन इन्सेक्ट्स इव्हन दो इट प्रोड्युसेस फूड बाय फोटोसिंथेसिस. तर ते पिक्चर प्लांट्स जे असतात ते अशा सॉईलमध्ये उगवलेले असतात की तिथे काही मिनरल्स किंवा न्यूट्रिएंट्स त्यांना मातीमधून मिळत नसतात. तर त्यामुळे ते जरी फोटोसिंथेसिस पानांद्वारे करत असतील आणि त्याद्वारे अन्न तयार करत असतील, तर त्यांचे काही पोषक घटक त्यांना या कीटक खाण्यामधूनच मिळतात. तर यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहू, सॅप्रोफायटिक प्लांट्स. प्लांट्स विच ऑब्टेन द फूड from dead and decaying bodies of other organisms are called saprophytic plants. हे असे वनस्पती असतात की जे मेलेले किंवा कुजलेल्या बॉडीपासून अन्न मिळवतात, त्यांना सॅप्रोफायटिक प्लांट्स असे म्हणतो. व्हॅरियस टाइप्स ऑफ फंगी लाईक मशरूम्स अँड ईस्ट आर सॅप्रोफाइट्स. तर आपण मशरूम जे खातो ना,
किंवा आपल्या इकडे पावसाळ्यात ते छत्र्या उगवतात बघा, ते एक फंगीचं उदाहरण असतं. त्या छत्र्या जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर एखादं जर जुनं खोड असेल, म्हणजेच ते खोड कुजलेलं असतं, त्याच्यावरती हे फंगी उगवतं. म्हणजे ते डिकेईंग बॉडीज वरतीच हे फंगी उगवतात. बऱ्याच गोष्टी आपल्याला आपण आसपास पाहत असतो, पण आपल्याला माहीत नसतं की हे असंच आहे. तर अशा प्रकारचं हे फंगीचं उदाहरण तुम्ही सगळे माहीत आहे. फंगी सिक्रेट digestive enzymes on the dead remains of digest or break down the carbon compounds they contain. आता तुम्हाला माहिती आहे की एखादं प्लांट्स खूप जुनं आहे, किती जुनं आहे, तर हे कशाच्या आधारे केलं जातं, त्याचे कार्बन, त्याच्यामध्ये जे कार्बन्स असतात त्याच्या टेस्ट करतात आणि त्याच्या आधारे ते ओळखतात. म्हणजेच कोणतेही झाड असेल, कोणतीही डेड बॉडी असेल, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, कार्बन्स असतात. तर हे कार्बन्स डायजेस्ट करण्यासाठी हे फंगी जे असतात ते डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, काही रसायने त्याच्यावरती टाकतात आणि त्या कार्बन्सचं पचन करून घेतात. द रिझल्टिंग सोल्युशन इज ॲब्सॉर्ब्ड टू ऑब्टेन न्यूट्रियंट्स. हे त्याच्यावर काहीतरी स्त्रावतात, त्याच्यावर त्यांच्या सिक्रेशन करतात, त्या लाकडावरती असेल किंवा एखाद्या प्राण्यावरती असेल, कुजलेल्या वस्तूवरती असेल, तर ते त्याच्यामधून त्यांचं अन्न तयार करून घेतात. तर लेट्स रिकॉल तर त्यामध्ये ऑलवेज रिमेंबर देयर इज वन पॉइंट विच वी मस्ट ऑलवेज रिमेंबर. Food gets spoiled due to some fungi. Some fungi causes diseases or illness, while some fungi have medicinal properties. तर काही फंगीज पासून आजार सुद्धा निर्माण होतात, कारण की आपण काही पदार्थ एखादा स्पॉइल्ड झाला, विटला आपण मराठीत म्हणतो, तर तो विटणे म्हणजेच तो फंगीमुळे, त्यात फंगी वाढ झालेली असते, त्यामुळे तो विटून जातो. सम फंगी कॉजेस डिसीजेस, तर काही फंगीजपासून आजारसुद्धा लागण होते. ईस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. आपण जे बेकर्स ईस्ट असतं, ज्याच्यापासून आपण बेकरीचे पदार्थ बनवतो, ते तसेच मशरूम, हे काही फंगी आपल्याला उपयोगी असतात. ईस्ट इज यूज्ड इन फर्मेंटेशन प्रोसेस अँड फॉर मेकिंग ब्रेड्स. तर ईस्ट हे फर्मेंटेशन, इडली बनवताना त्याचा जो तांदळाचा जो हे बनवलेलं असतं त्याचं मटेरियल, ते ईस्ट असतं. मशरूम्स आर रिच सोर्स ऑफ आयर्न अँड व्हिटॅमिन्स. तर मशरूममध्ये खूप मोठ्या प्रमाणात आयर्न आणि व्हिटॅमिन आपल्याला बॉडीला मिळतं. रोल ऑफ न्यूट्रियंट्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट्स. तर प्लांट्समध्ये ह्या न्यूट्रियंट्सचा काय रोल आहे, त्याची जर कमतरता, डिफिशियन्सी असेल तर त्याचा काय परिणाम जाणवतो हे पाहू आपण. न्यूट्रियंट्स, नायट्रोजन, त्याचं फंक्शन काय आहे, इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझ्मा. हा एक इम्पॉर्टंट फंक्शन ह्याचं काम आहे. इफेक्ट्स ऑफ डिफिशियन्सी, कमतरता असेल काय होते, रिटार्डेड, स्टंट ग्रोथ, येलोइंग ऑफ लीव्ज, त्याची वाढ खुंटते, पाने पिवळे पडतात. फॉस्फरस, ह्याचं फंक्शन काय, कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जीचं असं रूपांतर करण्याचं काम फॉस्फरस करतो. आणि हे कुठं घडून येतं, फोटोसिंथेसिस प्रक्रियामध्ये, आणि हे पानाच्या मध्ये घडून येतं. तर याची जर कमतरता असेल काय होईल, अर्ली लीफ फॉल, लेट फ्लोअरिंग, स्लो ग्रोथ ऑफ रूट्स, तर याची पान गळती होते किंवा झाडाची वाढ खुंटते. तर अशा प्रकारे फॉस्फरसच्या कमतरतेमुळे मुळांची सुद्धा वाढ खुंटते. नेक्स्ट न्यूट्रियंट्स इज पोटॅशियम, नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. त्याच्या ज्या आंतरिक क्रिया घडवण्यासाठी हे पोटॅशियम आवश्यक असतं. तर ह्याची कमतरता जर असेल पोटॅशियमची, वीक स्टेम, त्याचं स्टेम हे कमजोर होतं. विल्टिंग ऑफ लीव्ज,
त्या पाण्याला ठिपके होतात. फेलर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स, त्याचं ते प्लांट्स कार्बोहायड्रेट तयार करण्यामध्ये अपयशी ठरतं. मॅग्नेशियम याचं काय काम आहे? प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, तर हे महत्त्वाचं काम आहे. मॅग्नेशियम याचं जर कमतरता असेल, स्लो रिटार्डेड ग्रोथ, त्याची ग्रोथ कमी होते, हळूवार होते. येलोईंग ऑफ लीव्ज, पाने पिवळे पडतात, हे मॅग्नेशियम नसेल तर. आयर्न प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, याचं पण काम काय आहे? प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. येलोईंग ऑफ लीव्ज, पाने पिवळे होणे, हे आयर्न कमी झाल्याचं लक्षण आहे. मॅग्नीज, जर मॅग्नीजचं काय काम आहे? प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट्स हार्मोन्स, तर त्याचे हार्मोन्स तयार करण्याचं काम मॅग्नीज करतं. तर ह्याची जर कमतरता असेल, रिटार्डेड ग्रोथ, स्पॉटेड लीव्ज, ते ठिपके ठिपके झालेले पानं याच्यामुळे घडून येतात. तर शेवटीचा राहिलेला एक भाग आहे झिंक. प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स, हार्मोन्सची प्रोडक्शन करणं आणि त्याचं समतोल राखणं हे झिंकचं काम आहे. झिंकची कमतरता असेल तर रिटार्डेड ग्रोथ, येलोईंग ऑफ लीव्ज, पाने पिवळे पडणे, त्याची उंची वाढ कमी होणे. ऑब्झर्व द प्लांट्स अराउंड यू अँड डायग्नोज द न्यूट्रियंट्स डिफिशियन्सी ऑफ एनी, तर तुम्ही आपल्या परिसरातील प्लांट्सचं ऑब्झर्वेशन करायचं आणि हे जी वरती लक्षणं दाखवलेली आहेत हे दिसतात का पाहून घ्यायचं. तर हे सगळे जे लक्षणं आहेत तुम्ही नक्कीच पाहिलेले असतील आणि हे तुम्ही पाहता क्षणी तुमच्या लक्षात येईल. तर अशा प्रकारे हे न्यूट्रिशन इन प्लांट्स हे झालेलं आहे. तर न्यूट्रिशन इन ॲनिमल्स हे आपण आता पाहूया. Enjoyed the session. If you like this video, press like button, subscribe our channel, and press the bell icon to get the daily notification of our channel. Thank you. Keep supporting.